हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी यूट्यूब चॅनलवरून बोलतीये. संध्या कुलकर्णी माझ्या मावस सासूबाई आहे. आज मी तुम्हाला बिटाचं सरबत बनवून दाखवणार आहे. ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगत आहे. मी लिंबू घेतलेले आहे, साखर आहे, मीठ आहे, बीट आहे आणि पाणी आहे. तर सगळ्यात पहिले आपण ना बीट छान धुवून घेऊ आणि त्याला चिरून घेऊ. बीट चिरल्यानंतर थोडंसं त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊ, थोडं बारीक चिरून, म्हणजे जेणेकरून ते बिटाचा सगळा कलर सरबताला येईल. हे बघा, अशा पद्धतीने फिरवलं आहे मी. आता आपण हे पाण्यामध्ये साखर टाकून घेऊ. साखर आपल्या चवीनुसार, कोणाला गोड लागते, कोणाला फिक्क वाटते. आता मी माझ्या चवीनुसार साखर टाकते. आणि याला छान मिक्स करू. आपल्या चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण छान लिंबू पिळून घेऊ. लिंबू आम्हाला आणायचं कामच नाही एवढे उन्हाळ्यामध्ये, कारण आमच्या घरीच एवढे लिंब आहे की बस. याच्यात छान आपलं लिंबू पिळायचं. आणि आता याच्यामध्ये आपण जे बिटाचं मिक्सर मधून फिरवलेलं आहे ना, ते याच्यात घालू. हे आपण याच्यात टाकून घेऊ आपल्याला थोडस. बघा, हे किती छान लाल रंग आलेला आहे याला. आता हे छान गाळून घ्यायचं गाळणीने. हे आपण ना गाळणीने गाळून घेऊ. आता हे तुम्हाला म्हणजे मावस सासूबाई टेस्ट करून सांगतील कसं झालेलं आहे.
चला खरं सांगू का, मी माझ्या बहिणीकडे आली. ही सुनबाई आहे बरं का बहिणीची. मी बहिणीकडे आली, सगळं आयतं खाते बरं का. 2 दिवस झाले सगळं आयतं खायला मिळतं आहे. आज घरी करून करून कंटाळली. 2 दिवस झाले आयतं खाते आणि त्यांच्या रेसिपी पण दाखवते. माझ्यावर सगळे प्रयोग चालले. आता हे सगळे हे प्रयोग चालले माझ्यावर झाले. आता हिनं मी मिठाचं सरबत केलं आहे. नाही, सकाळची भाजी खूप छान होती बरं का. खरंच छान होती सकाळची भाजी आणि खूप हेल्दी. तुम्ही खरंच करून बघा. सकाळची भाजी इतकी गुळवेल सत्वाच्या पानाची भाजी जी आहे ना, त्याची रेसिपी इतकी सुंदर आहे ना. ती भाजी खरंच करून बघा. हेल्दी आहे, शिवाय ती हेल्दी आहे. आता हिचं बिटाचं जे सरबत हिनं केलं आहे ते पण खूप हेल्दी आहे बरं का. आता मी टेस्ट करते आणि सांगते सुनबाईला माझ्या कशी झाली म्हणून. बिटाचं सरबत बघा, इतकं सुंदर झालं आहे. खरंच छान झालं. इतकं छान झालं आहे ना सरबत. खरंच छान झालं आणि हेल्दी आहे. उन्हाळ्याचं ना याची खरंच आवश्यकता आहे. आपण म्हणतो बर्फ हे का पिण्यापेक्षा ना, माझं म्हणणं असं आहे की हेल्दी प्या. कारण आपला घामावाटे इतका आपल्या शरीरातला ना निघून जाते, एनर्जी खरंच निघते. म्हणून याची खूप गरज आहे. आत्ता सगळीकडे ऊन खूप आहे आणि याची खरंच गरज आहे. या सरबताची म्हणा किंवा तिनं केलेली याची म्हणा खूप गरज आहे सध्या. कारण माणसाची एनर्जी घामावाटे निघून जाते आणि ऊन खूप आहे. प्रमाणाच्या बाहेर. जेव्हा मी इथे आहे तेव्हा मला जाणवलं की ऊन किती आहे. म्हणून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का मला. बाय बाय.